आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे। पण राज ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करणं टाळलं। मनसेने वरळीतील उमेदवाराची घोषणा का केली नाही यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राज ठाकरे यांनी आपले उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे। सोलापूरच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवडी आणि सोलापुरातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। शिवडीतून बाळा नांदगावकर तर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली आहे। गेले 2 टर्म निवडणूक लढवली नव्हती। 2 टर्म नंतर निवडणुकात पक्ष प्रचारात मी होतो। साहेबांनी मला पक्ष प्रचारात ठेवला होता आणि 2000 मला वाटतं 14 नंतर मी निवडणूक लढवली ती। आता 10 वर्षांनी निवडणूक आता लढवतो, त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो। आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढंच सांगू इच्छितो, विश्वास टाकून बघा, मी बाळासाहेबांचा चेला आहे, भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचाही कार्यक्रम। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो। गेल्या 10 वर्षापासून मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलोय। आगामी विधानसभा निवडणुकीत 250 ते 250 जागा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय। आता 2 मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीर करून विधानसभेत एकला चलोरेच्या दिशेनं राज ठाकरे यांनी आणखीन एक पाऊल टाकलंय। एकीकडे मनसेनं 2 उमेदवारांची नावं जाहीर केली असली तरी राज ठाकरे यांच्या निवासस्थानालगत असलेल्या वरळीतून मात्र उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावलेत। वरळी विधानसभेतल्या उमेदवाराविषयी विचारला असता राज ठाकरे यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका। कोण कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये। आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे, म्हणजे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38 हजार मतं आहेत, कळलं? आणि याला लढवणार निवडणूक। काय ना की 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं। सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो। 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का, म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही। सुपारी पक्ष तिथेच राहील। वरळी हा हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघ बनलाय। राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत। विशेष म्हणजे गेल्या वेळी मनसेनं आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तसंच वरळीतून उमेदवार उभा केला नव्हता। मात्र यावेळी मनसे वरळीतून उमेदवार देणार असल्याचं खुद्द राज ठाकरे यांनीच जाहीर केलंय। वरळी विधानसभेत मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। यावर राज ठाकरे काय म्हणाले जरा नीट ऐका। संदीप देशपांडे यांना त्यांच्या नावाची चर्चा हो, यादी येईल तेव्हा बघा। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण त्यांची मला वाटलं बायडन येत आहेत। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश मनसैनिकांना दिला होता। मनसेच्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रवेश निश्चित मानला जात होता। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। पण लोकसभा निवडणुकांच्या नंतर राजकीय चित्र बदललं।
महायुतीला लोकसभेत अपेक्षित यश मिळवता आलं नाही, उलट भाजपची सगळ्यात जास्त पिछेहाट झाली। अशातच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय। त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नेमकं काय झालं, आपण नाही काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो। आता राज ठाकरेंनी विधानसभेसाठी 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा करून आघाडी तर घेतली आहे। त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याचं बोललं जात आहे। सत्ताधारी महायुतीवर दबाव वाढवण्यासाठी तर ही खेळी नाही ना। तसंच वरळीतल्या उमेदवाराविषयी सस्पेन्स का ठेवला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।